ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्गगा क्रोधाग्निदग्ना कुटिलाश्च कामिना सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते। काय श्रीमद भागवताचं महात्म्य आहे का? जे माणसं नेहमी पाप कर्मामध्ये रत असतात, जे माणसं नेहमी दुराचरण करतात, वाम मार्गाने जातात, क्रोधाग्नीने तप्त झालेले असतात, कपटी आणि कामातुर असतात, अशी माणसं शेवटी अधोगतीला जातात. आणि अशा अधोगतीला गेलेल्या जीवात्म्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य जर कशाने असेल तर ते सामर्थ्य श्रीमद भागवताच्या कथेमध्ये ऐका. याकरता प्रसंग सांगताय सनकादिक. तुंगभद्रा नावाच्या नदीच्या किनाऱ्यावरती उत्तम नावाचं शहर आणि त्या शहरामध्ये आत्मदेव नावाचे ब्राह्मण राहत होते. ज्ञानी होते, विद्वान होते, पण एक उणीव त्यांच्या ठिकाणी होती. पुत्ररत्न त्यांना लाभलेलं नव्हतं. पुत्रहीन समे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. आमच्या जीवनामध्ये जर मुलगा नसेल तर आम्ही किती वैभव कमवलं, किती संपत्ती कमवली, तरी कमवलेली संपत्ती खऱ्या अर्थाने आम्हाला सुख देऊ शकत नाही, असं राजा दशरथाचं वचन आहे श्री रामायणामध्ये. आत्मदेव ज्ञानी आहे, पंडित आहे, विद्वान आहे, पण जीवनामध्ये दुःख आहे, माझ्या पोटी पुत्र संतान नाही. ऐका, नुसतं आत्मदेवाला पुत्र नाही यात नवल नाही. आत्मदेवाच्या घरी असणारी गाय, ती गाय सुद्धा वांज आहे. आत्मदेवाच्या दारासमोर जी लावलेली फळाची झाड आहे, त्या झाडांना सुद्धा फळं येत नाही. आणि असा दुःखीत असणारा आत्मदेव एक दिवस आत्मदेवाने विचार केला, रे काय अर्थ आहे माझ्या जीवनाला जर माझ्या पोटी पुत्र संतान नसेल. मी गेल्यानंतर माझ्या उद्धारा करता, तर्पण करण्याकरता, माझ्या सद्गती करता, पिंडदान करण्याकरता जर माझ्या मागे कोणी नसेल तर काय अर्थ आहे माझ्या जीवनाला. हा विचार करून आत्मदेव आज वनामध्ये निघालाय आत्महत्या करण्याकरता. वनामध्ये जात असताना एका महात्म्याचं दर्शन झालं. अरे, आत्महत्या तर करायची, जीव तर द्यायचा आहे, पण त्याच्या अगोदर जर या संतांचं दर्शन घेऊन जर जीव दिला तर निश्चित चांगली गती मिळेल. आत्मदेव ब्राह्मण त्या संतांच्या चरणावरती नतमस्तक होतोय, डोळ्यातून अश्रू बाहेर पडताय. महाराजांनी विचारलं, का रडतोय बाळा, रडण्याचं कारण काय? आत्मदेवाने सांगितलं, काय अर्थ आहे माझ्या जीवनाला, जिवंत राहून काय फायदा आहे. अरे, मी गेल्यानंतर तर्पण करण्याकरता, पिंडदान करण्याकरता माझ्या मागे जर कोणी नसेल ना तर माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. जिवंत राहण्यापेक्षा प्राण दिलेला बरा. असं म्हणून आत्मदेव आज त्या साधूच्या चरणावरती नतमस्तक होतोय. साधूला विनंती करतोय, महाराज असं काय दुर्भाग्य आहे माझं वालं की माझ्या पोटी मला पुत्र संतान प्राप्त होत नाही. साधूने उपदेश करण्याचा प्रयत्न केला. साधूने त्या आत्मदेवाचं कपाळ बघितलं आणि भविष्य सांगायला सुरुवात केली. आत्मदेवा, अरे तुला या जन्मामध्ये तर पुत्र लाभ तुझ्या जीवनामध्ये तर नाहीच नाही, पण पुढच्या 7 जन्मामध्ये तुझ्या जीवनामध्ये संतती योग नाही. मग मात्र आत्मदेव आणखी दुःख करायला लागला. महाराज, अहो तुमच्यामुळे माझं दुःख कमी होण्याऐवजी दुःख आणखी वाढलंय. पुढच्या 7 जन्मामध्ये मला पुत्र संतान होणार नाही. का होणार नाही? माझं भाग्य इतका मी करंट्या कपाळाचा आहे का? महाराज, अशी काहीतरी कृपा करा की मला पुत्र संतानाचं सुख मला मिळालं पाहिजे, मला मुलगा झाला पाहिजे. आणि ऐका महाराज, तुमच्या जवळ येऊन, तुमची भेट होऊन, तुमचं दर्शन होऊन सुद्धा जर मला संतान प्राप्ती होत नसेल ना महाराज, तर जिवंत मला जीव तर दुसरे कुठेतरी द्यायचा आहे ना, त्यापेक्षा तुमच्याच चरणावरती डोकं आपटतो आणि तुमच्याच चरणावरती जीव देऊन टाकतो.
महात्म्याने विचार केला, काय देणं ना घेणं म्हटले, काय ही पिढा मागे लागली. बरं आपलं भजन करत चाललो होतं रस्त्याने, कुठे याच्या नादी लागलो. आत्मदेवाने सांगितलं, महाराज आता जमणार नाही, करा काहीतरी, कृपा करा, उपकार करा, जेणेकरून मला मुलगा प्राप्त होईल. महात्म्याने सांगितलं, बाळा, अरे धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवास, या सगळ्यांचा त्याग कर, दे सोडून, भजन कर भगवान परमात्म्याचं. भजनामध्ये फार मोठं सुख आहे. म्हटले, महाराज हे प्रवचन तुम्ही तुमच्या जवळ राहू द्या, भजन नको, कीर्तन नको, नामस्मरण नामचिंतन नको, मुलगा द्यायचा आहे मला, त्याकरता काय करताय ते सांगा. साधूचं अंतकरण दयाळू असतं, दया निर्माण झाली. संत त्यालाच म्हणतात ना, दया क्षमा ज्याची अंगी, संत तोची जाना जगी. ज्याचं हृदय दयेने परिपूर्ण भरलेलं असतं त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात. उदार तुम्ही संत, तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत. माय बाप कृपावंते, माय बाप कृपावंत, केवढा केला उपकारे, आय मानू मी पामरे, जड जीवा उतारी केला, जड जीवा उतारी केला, मार्ग सुपंत बावियेला, तुम्ही संत उदारे, तुम्ही संत, तुम्ही संत उदारे, तुम्ही संत उदारे, तुम्ही संत. संत कुणाला म्हणतात ऐका, दयेने ज्याचं हृदय परिपूर्ण भरलेलं असतं त्याला संत म्हणतात. ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगतो, ज्ञानोबराय सांगतात, जैसा पायी काटा निहटे, ते व्यथा जीवीची उमटे, तैसा संकटे पोळे पुढीलांचेने. काटा आपल्या पायाला रुततो, काटा पायात रुततो, पण व्यथा कुठे होतात? हृदयाला होतात. मला सांगा, काट्याचा आणि हृदयाचा काही संबंध आहे? काटा पायात रुततो, व्यथा मात्र हृदयाला होतात. तसं दुःख तुम्हाला होतं, पण तुमच्या आमच्या दुःखाने साधू संतांचं अंतकरण खऱ्या अर्थाने दुःखी होतं, त्याला संत म्हणतात. आज आत्मदेवाचं दुःख त्या साधूंनी बघितलं आणि सांगितलं, आत्मदेवा, अरे तुझ्या जीवनामध्ये पुत्र प्राप्तीचा योग नाही, पण तुझी इतकीच इच्छा आहे ना. आपल्या झोळीमध्ये हात घातला आणि एक फळ काढून आत्मदेवाच्या हातावरती दिलं. सांगितलं, हे फळ तुझ्या पत्नीला सेवन करायला सांगा, निश्चित तुला पुत्र प्राप्ती होईल. महात्म्याने आपली साधना, आपली तपश्चर्या पणाला लावली आणि ते फळ आत्मदेवाच्या हातात दिलं. सांगितलं, तुझ्या पत्नीला सेवन करायला ते सांग, निश्चित पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आत्मदेव मोठ्या आनंदाने घरी आला, आपल्या पत्नीला आनंदात सांगू लागला, अगं ऐक, आज एका महात्म्याचं दर्शन झालं, साधूचं दर्शन झालं आणि महात्म्याने पुत्र प्राप्ती करता आपल्याला आज एक फळ दिलेलं आहे, या फळाचं तू सेवन कर. आणि असं म्हणून त्या आत्मदेवाने आपली पत्नी, तिचं नाव धुंदुली, त्या धुंदुलीच्या हातात ते फळ दिलं. फळ दिल्याच्या नंतर धुंदुलीने ते फळ घेतलं. धुंदुली म्हणे, असं बाबा लोकांचे फळ खाऊन कुठं पोरं होत असतात का? धुंदुली कोणाला म्हणतात माहिती? जी संत वाङ्मयावरती शंका घेणारी आपली जी बुद्धी ना, शंका घेणारी बुद्धी, त्याला धुंदुली म्हणतात. अशी पोर फळ खाऊन कुठे पोर होतात का? धुंदुली मनातल्या मनात विचार करू लागली. बरं, दुसरा विचार करू लागली, जर समजा हे फळ खालन मी, जर समजा झालंच मला पोरग, तर पोरग झाल्याच्या नंतर असं म्हणतात, म्हटले 9 महिने 9 दिवस ते पोरग पोटामध्ये सांभाळावं लागतं. किती वेदना, किती व्यथा, एवढ्या वेदना. आणि जर समजा तेवढ्यात म्हटले, जर समजा असं म्हणतात
दिवस गेलेल्या बाईला लवकर चालता येत नाही, पटपट चालता येत नाही, पळता येत नाही. समजा भूकंप आला आणि मला दिवस गेले तर मी पळणार कशी काय? बरं, तिला अजून दुसरं एक टेन्शन आलं. ती म्हटली जर समजा मला दिवस गेले तर घरातली कामं काय मला करता येणार नाही. मग घरातली कामं करायला कोणाला बोलवावं लागेल? जुन्या काळात ननंदीला बोलवलं जायचं. कोणाला? ननंदीला. जुन्या काळात घरातली कामं करण्याकरता समजा जर बाईला दिवस गेले तर कोणाला बोलवलं जायचं? ननंदीला. ती म्हटली जर माझी ननंद आली आणि ती तर 1 नंबरची चोरटी म्हणे. कोण बोलते? धुंदुली बोलते. ती तर 1 नंबरची चोरटी, आणि जर का ती आली तर सारं घर धुवून नेल्याशिवाय राहणार नाही म्हणे. काय करावं? ती धुंदुली काही फळ खाईना. तेवढ्यात तिची बहीण आली. ती म्हटली का ग फळ खाल्लं नाही? म्हटले मग फळ खाल्ल्यानंतर एवढ्या सगळ्या ती ननंद येणार, मला दिवस गेले म्हणजे घरातली कामं ती करणार, सारं घर धुवून नेणार, त्याच्यापेक्षा पोरग झालंच पाहिजे, एवढा काही नवस आहे. तिची बहीण तिच्या सारखीच होती महाराज. ती म्हटली बरोबर आहे बरं का, अजिबात फळ खायचं नाही म्हणे. आणि या बाबा लोकांच्या फळांनी कुठे पोरं होत असतात का? आणि एक काम कर म्हटले. ती बहीण अशी होती ऐका, तिला 10 पोरं होते. किती? 10 पोरं. आणि तिची नजर ऑलरेडी हिच्या संपत्तीवर होती. ती म्हटली जर समजा हिला पोरं झाली नाही तर हिची प्रॉपर्टी कोणाला भेटेल? आपल्याला भेटेल. ती म्हणे एक काम कर, मला 10 पोरं आहे आणि ऑलरेडी आता 11व्यासाठी मला दिवस गेलेले. एक काम कर, तू नाटक कर, फळ खाल्याचं नाटक कर, पोरग झाल्याचं नाटक कर, पोटाला चिंध्या बांध, नवऱ्याला सांगत राह मला दिवस गेले, पोरग मोठं वाढतंय, दिवस जात आहे असं सांग तू नवऱ्याला. आणि मला मुलगा झाला की तो मुलगा मी तुला आणून देते. काय बाळणपणाचं टेन्शन नाही आणि कुठला काही त्रास नाही, काही नाही, काही काळजी करण्याचं कारण नाही. धुंदुली म्हटली तू म्हणते ते बरोबर आहे. म्हटलं या फळाचं काय करायचं? म्हटलं एक काम कर, तुझ्या गाईला कुठं काय, गाय पण वांजे, तिला खायला दे. महात्म्याच्या फळात खरंच ताकद आहे का काय तेही पाहायला मिळेल, आणि तुला मुलगा तर मी देणारच आहे. दोघींचा विचार ठरला. ठरल्याप्रमाणे दिवस जाऊ लागले. बरोबर 6 महिन्यानंतर तिच्या बहिणीला मुलगा झाला. तिने तो मुलगा आणून दिला. मुलगा आणून दिल्याच्या नंतर रात्रोरात तो मुलगा आणला. इकडे आत्मदेव मात्र भोळाभाळा आत्मदेव आनंद करतोय. मुलगा झाला, साधूचा आशीर्वाद फळाला आला, मला पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. बघता बघता 3 महिन्याचा काल गेला आणि महात्म्याचा प्रसाद म्हणून जे फळ त्या गाईला खायला दिलेलं होतं ना, आता गाईला सुद्धा साधूच्या प्रसादाने मुलगा झाला. पण गाईच्या पोटी जन्माला आला. गाय कान कशासारखे होते? गाईसारखे होते. गाईच्या पोटी जन्माला आला, कान गाईसारखे. गाईलाही मुलगा झाला, आत्मदेवाला धुंदुलीलाही मुलगा झाला. आत्मदेव म्हणतोय आज माझा गृहस्थ आश्रम सफल झाला. अरे भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. एकेकाळी मला एक मुलगा नव्हता, आज भगवंताच्या कृपेने मला तर मुलगा झालाच झाला, पण माझ्याकडे असणाऱ्या गाईला सुद्धा मुलगा झाला. मग आता नावं ठेवायचे. गाईच्या सारखे कान तिचे होत्या, गाईच्या मुलाचे होते म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? गोकर्ण. कान गाई सारखे म्हणून नाव ठेवलं गोकर्ण. आता ही दुसरी धुंदुली, तिने सांगितलं माझा मुलगा आहे, नाव सुद्धा कोण ठेवणार? मी ठेवणार. आणि ऐका, नावं ठेवताना जरा चांगली ठेवा. आपल्या पोरांची नावं ठेवताना चांगली ठेवा. चिंट्यान, बंट्यान, फंट्यान, मिंट्यान काही नावं ठेवतात महाराज. मी एकाच्या घरी गेलो, ती पोरगी दर्शनाला आली, छोटी पोरगी होती. मी त्यांना विचारलं, म्हटलं का याचं नाव काय? ते म्हटलं हिचं नाव श्लेष्मा आहे. काय नाव आहे तिचं? श्लेष्मा. मी त्यांना विचारलं नाव श्लेष्मा ठेवलं? म्हटले हो. म्हटलं का श्लेष्मा नाव ठेवलं? ते म्हटले युनिक, जगाच्या पेक्षा वेगळं, नवीन नाव म्हणून काय नाव ठेवलं? श्लेष्मा. मी त्यांना विचारलं तुम्ही नाव श्लेष्मा ठेवलं, पण तुम्हाला त्या नावाचा अर्थ माहिती का? ते म्हटले अर्थ बिर्थ काही नाही, नवीन काहीतरी जगापेक्षा वेगळं करायचं म्हणून नाव काय ठेवलं? श्लेष्मा. आता श्लेष्मा शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो ऐका. संस्कृत मध्ये श्लेष्म शब्दाचा अर्थ होतो शेंबूड. ऐकताय ना तुम्ही सगळे? श्लेष्म शब्दाचा अर्थ होतो शेंबूड आणि श्लेष्म शब्दाचा अर्थ काय? शेमडी. शेमडी काही लोक नाव ठेवतात. धुंदुलीने सांगितलं माझा मुलगा आहे, नाव सुद्धा माझ्या नावावरून. ते नवीन आता फॅड आहे ना, आईचं एक शब्द, आईच्या नावातले एक शब्द आणि बापाच्या नावातले एक शब्द.
ही म्हटली बापाच्या नावाचं नाही, 9 महिने 9 दिवस मी पोराला सांभाळलंय, माझं नाव धुंदुली, माझ्या पोराचं नाव काय, धुंदुकारी. धुंदुकारी नाव ठेवलं. नाव ठेवल्याच्या नंतर दिवस जात होते, मुलं वाढत होती, दिवसामागून दिवस जात होते. पण गंमत अशी झाली, गाईच्या पोटी जो मुलगा जन्माला आला होता तो गोकर्ण, तो पंडित झाला, ज्ञानी झाला, साधूच्या संतांच्या प्रसादाने प्राप्त झालेला विद्वान जन्माला आला. आणि हा जो धुंदुकारी होता हा मात्र पापी महाखल प्रवृत्तीचा जन्माला आला. गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. हा खल प्रवृत्तीचा जन्माला आला. गोकर्ण मात्र विद्वान जन्माला आला. आणि ऐका, मी सांगतो तुम्हाला, आपल्या मुलांकरता संपत्ती कमवण्यापेक्षा त्यांना संस्कार द्या. ऐकताय ना तुम्ही? मुलांकरता संपत्ती कमवण्यापेक्षा त्यांना संस्कार द्या. मागच्या वर्षी आपल्या शिबिराच्या सांगतेच्या निमित्ताने आदरणीय श्री भगीरथ महाराजांनी फार गोड वाक्य वापरलं होतं. महाराज त्यांनी फार गोड सांगितलं होतं, दादा आपण आपल्या मुलाबाळांकरता 12-12 तास काम करतो की नाही? 12-12 तास काम करतो. कुणाकरता करतो? कोणाकरता? मुलाबाळांकरता. भगीरथ महाराजांनी वाक्य असं सांगितलं, 12 तास तुम्ही मुलाबाळांकरता काम करता, पण त्या 12 तासाच्या कामाच्या व्यापात तुमच्या मुलांकडे तुम्हाला लक्ष द्यायला 1 तास सुद्धा मिळत नाही. शहरामध्ये फार अवघड आहे महाराज. ते पोरग सकाळी 8 वाजता उठतं, बाप सकाळी 7 वाजता ड्युटीला निघून गेलेला असतो. पोरग संध्याकाळी 9 वाजता झोपतं, बाप ड्युटीवरून संध्याकाळी 10 वाजता येतो. पोराची न बापाची वर्ष भेट होत नाही. त्यांची भेट झाली तर झाली रविवार ते रविवार. भेट कधी होते? रविवार ते रविवार. मग ते रविवार आल्यानंतर त्या आईला विचारतं, हे कोण आहे? मग आई सांगते, हा तुझा पप्पा आहे. भेटत नाही ना. 12-12 तास मुलांकरता आपण काम करतो, पण त्यांच्यासाठी आम्हाला 1 तास द्यायला वेळ मिळत नाही. भगीरथ महाराजांनी वाक्य असं सांगितलं होतं, 12 तास काम करण्यापेक्षा 10 तास काम करा, पण 2 तास मात्र तुम्ही तुमच्या मुलांना द्या, योग्य संस्कार त्यांना द्या. निश्चित ते तुमचा शेवटपर्यंत सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही, तुमचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही. आत्मदेवाचं तसंच झालं. काम करतोय, कष्ट करतोय, पण मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. परिणाम असा झाला, धुंदुकारी महाकल प्रवृत्तीचा, पापी, दुराचारी, अनाचारी अशा पद्धतीचा जन्माला आला. आणि परिणाम असा झाला, ऐका, जो आत्मदेव एक दिवस माझ्या पोटी मुलगा नाही म्हणून आत्महत्या करण्याकरता चालला होता, आज तोच आत्मदेव माझ्या पोटी इतका पापी मुलगा जन्माला आला म्हणून आज आत्मदेव पुन्हा वनात आत्महत्या करण्याकरता निघाला. ऐका, आपल्या पोरांच्या वाईट वळणामुळे आपल्यावरती आत्महत्या करण्याची वेळ यावी, याच्यापेक्षा जगातलं कोणतंच मोठं दुर्दैव नाही. ऐका, आत्मदेव आज पुन्हा आत्महत्या करण्याकरता चालला, पुन्हा घराचा त्याग करून निघाला. का? माझ्या पोटी इतका वाईट मुलगा जन्माला आला. गोकर्ण मात्र विद्वान होता. गोकर्णाने आत्मदेवाला आज उपदेश केलाय. बाबा वनात चालले? हो चाललं. कशा करता चालले? अरे माझ्या पोटी इतकी वाईट संतती जन्माला आली, जिने माझ्या कुळाचा, माझं नाव गाव सगळं मातीत मिसळवलं. अशा मुलाच्या घरात राहण्यापेक्षा वनात जाऊन जीव दिलेला बरा. आत्मदेव आज पुन्हा वनामध्ये चाललेला आहे. आणि वनामध्ये जात असताना आज गोकर्ण आत्मदेवाला उपदेश करतोय. 2 श्लोकामध्ये उपदेश केला. किती श्लोकात? 2 श्लोकामध्ये. जसं आपल्याकडे श्रीमद भगवत गीता आहे, कपिल गीता आहे, तशी याला गोकर्ण गीता म्हणतात. किती श्लोकाची आहे? किती? 2 श्लोकाची. 2 श्लोकात उपदेश केला, पण असा उपदेश केला बापाचे डोळे उघडले महाराज. एरवी बाप पोराला उपदेश करतो, एरवी बाप पोराला चांगल्या गोष्टी सांगत असतो, पण या गोकर्ण गीतेचं वैशिष्ट्य असं आहे, इथे पोरगा बापाला उपदेश करतोय. काय उपदेश केला ऐका. बाबा, देहस्ती मांस रुधिरे अभिमती त्यजत्वं जाया सुतादीषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं वैराग्य रागरसिको भवभक्तिनिष्ठं धर्म भजस्व सततं त्यज लोक धर्मा
सेवस्व साधू पुरुषांजहि काम तृष्णा अन्योंश दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम. काय उपदेश केला गोकर्णाने? बाबा, घरादाराचा त्याग करून तुम्ही वनात चालला, पण वनात जाऊन काही भागणार नाही. मग काय करा तुम्ही? देहस्ती मांस रुधिरे अभिमती त्यजत्वम. अस्ती मांसांचा बनलेला हा जो देह आहे ना, या देहाला माझं माझं म्हणणं सोडा, मी मी म्हणणं सोडा. जाया सुता दिशु सदा ममता विमुंच. ऐका, ज्याला आपलं आत्मकल्याण करून घ्यायचंय ना, त्या माणसाने जीवनात दोन गोष्टी करायच्या. आपलं आत्मकल्याण व्हावं वाटतं ना, गोकर्णाने फार गोड उपदेश केलाय महाराज. 2 श्लोकाचा उपदेश आहे. 2 गोष्टी महत्वाच्या सांभाळायच्या. एक गोष्ट, या देहाला मी म्हणणं सोडा, आणि देहाच्या संदर्भाने जे जे काही त्याला माझं म्हणणं सोडा. आम्ही या 2 गोष्टीतच अडकलो. मी 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 मोठमोठ्यानं मी सुटला नाही महाराज. एक मी म्हणणं सोडा, आणि दुसरी गोष्ट माझं म्हणणं सोडा. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. गोकर्ण सांगतोय, ह्या दोघांचा त्याग करा. ज्या या सुता दिशु सदा ममतां विमुंच. जगताकडे बघत असताना पश्या निशम जगदिदम क्षणभंग निष्ठम. हे जगत कसं आहे बाबा? क्षणभंगूर आहे, क्षणात संपणार आहे. हा देह क्षणभंगूर आहे. आणि तुम्ही काय करा? वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठम. वैराग्य अंतकरणामध्ये धारण करा. भगवान परमात्म्याची भक्ती करा. भक्ती करत असताना धर्म भजस्व सततम त्यज लोक धर्मान सेवस्व साधू पुरुषान जही कामतृष्णान. साधू संतांची सेवा करा. अन्यस्य दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा सेवा कथा रसमोह नितराम सेवा कथा रसमोह नितराम पिबत्वम. अन्याच्या विषयी दुसऱ्याचे दोष बघू नका, गुण बघू नका, आणि भगवान परमात्म्याच्या कथा रसाचा आनंद नित्य सेवन करा. असा गोड उपदेश आत्मदेवाला केला. आत्मदेव वनात निघून गेला. भजन करता करता हा देह भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. आता ऐका, घरामध्ये धुंदुकारी, त्याची आई धुंदुली आणि गोकर्ण 3 जण राहिले. वडील निघून गेल्याच्या नंतर धुंदुकारीने आता धुंदुलीकडे बघितलं. सांग, वडिलांनी माझ्या पप्पांनी कुठे ठेवली प्रॉपर्टी? तिजोरीच्या चाव्या आणा इकडं. कोणत्या बँकेत किती अबड्या केल्या, लवकर आण इकडं. ज्यावेळी धुंदुकारीवर हात करायला लागली, माझ्याकडे काहीच नाही, त्यावेळी मात्र आपल्या जन्मदात्या आईला धुंदुकारीने मारहाण करायला सुरुवात केली. धुंदुली आता दुःख करू लागली. धुंदुलीने घरादाराचा त्याग केला. तीही वनात निघून गेली. तिचाही देह संपला. आत्मदेवाला वाटलं आता आपले वडील गेले, आई गेली, आता ती दोघांच्या मागे आपला नंबर आहे. आपला नंबर लागण्याच्या आत आपण इथून निघालं पाहिजे. आता गोकर्णाने सुद्धा घरादाराचा त्याग केला. गोकर्ण तीर्थयात्रेच्या निमित्ताने निघून गेला. धुंदुकारी एकटाच राहिला. पाप करू लागला. संपत्ती किती दिवस टिकणार आहे? संपू लागली. आता काय करावं? संपत्ती कमवण्याकरता चोऱ्या माऱ्या करू लागला, दरोडे टाकू लागला. घरामध्ये 5 वेश्यांना आणून टाकलं आणि विषय भोग तो सेवन करू लागला. दिवसामागून दिवस जात आहे. एक दिवस त्यांच्याकरता मोठा दरोडा, एका राजाच्या घरी मोठा दरोडा टाकला. त्या 5 वेश्यांनी बघितलं, एक ना एक दिवस हा धुंदुकारी पकडला जाणार आहे, आणि तो पकडला म्हणजे त्याच्याबरोबर आपल्यालाही पकडलं जाणार आहे. भरपूर प्रॉपर्टी, भरपूर धनसंपत्ती आणि आज लुटून आणलेली आहे. आता याला ठेवण्यात मजा नाही. संध्याकाळी धुंदुकारी झोपलेला असताना त्या 5ही वेश्यांनी त्या पलंगाला, त्या धुंदुकारीला त्याचे हातपाय बांधले, मारायला सुरुवात केली. धुंदुकारी मोठ्याने ओरडू लागला. ऐका, चुलीमध्ये तापलेला तप्त निखारा त्या वेश्यांनी उचलला आणि धुंदुकारी जो ओरडतोय त्याच्या मुखामध्ये टाकला. आता धुंदुकारीला ओरडता येत नाही, आणि बघता बघता त्याचा गळा आवळण्यात आला. धुंदुकारी गतप्राण झाला. प्रेत योनीला धुंदुकारी गेलेला आहे. एक दिवस गोकर्णजींना ही बातमी कळाली. गयेला त्यांनी आपल्या भावाच्या नावाने, धुंदुकारीच्या नावाने पिंडदान केलं. त्याच्या उद्धाराकरता गयेला जाऊन पिंडदान केलं. आणि पुन्हा तीर्थयात्रा करत करत फिरत फिरत गोकर्णजी आज आपल्या घरामध्ये, वाड्यामध्ये येऊन राहिले.
वाडा जीर्ण अवस्थेत आहे, तिथे कोणी राहत नाही. जो धुंदुकारी प्रेत योनीला गेलेला होता, गोकर्ण तिथं आल्याच्या बरोबर आता तो धुंदुकारी प्रेत योनीला गेलेला धुंदुकारी आता गोकर्णांना त्रास देऊ लागला. क्षणात हत्तीचं रूप धारण करू लागला, क्षणात कोल्ह्याचं रूप धारण करू लागला, क्षणात कुत्र्याचं रूप धारण करू लागला. कुत्र्याच्या आवाजात ओरडू लागला, कोल्ह्याच्या आवाजामध्ये ओरडू लागला. क्षणात वेगवेगळी तो रूप धारण करत होता. गोकर्ण मात्र या सगळ्यांना घाबरले नाही. गोकर्ण तो धुंदुकारी प्रेत योनीला गेलेला आणि आता तो गोकर्णांना घाबरवण्याचा प्रयत्न करतोय. पण गोकर्णजी मात्र घाबरत नाही. आपल्या कमंडलू मध्ये असणारं त्यांनी गंगाजल घेतलं, अभिमंत्रित केलं आणि त्याच्या हातावरती त्याच्या अंगावरती टाकलं. धुंदुकारीला विचारलं, कोण आहे दादा? हे जीवात्म्या, हे पिशाच्चा कोण आहे तू? धुंदुकारीने सांगितलं, दादा अरे मी तुझा भाऊ आहे धुंदुकारी. अरे तुझ्या करता तर मी गयेला जाऊन पिंडदान केलं आणि तरीही तुझी पिशाच योनीतून सुटका झाली नाही. का सुटका झाली नाही? धुंदुकारीने सांगितलं, दादा माझ्या करता गयेला जाऊन 1000 पिंडदान जरी तू केले ना, तरीही धुंदुकारीची म्हणजे माझी प्रेत योनीतून सुटका होऊ शकत नाही. काय केलं पाहिजे? धुंदुकारीला गोकर्णजी सांगताय, काळजी करू नको, रात्रभर मला चांगलं झोपू दे, विचार करू दे, दुसऱ्या दिवशी मी तुझ्या उद्धाराकरता प्रयत्न करेल, असा शब्द दिला. धुंदुकारी निघून गेला. रात्र झाली आहे. रात्रभर गोकर्णजी विचार करत आहे, अरे गयेला जाऊन मी पिंडदान केलं तरीही माझा भाऊ आणि त्याला सद्गती प्राप्त झाली नाही, तो पिशाच योनीला प्रेत योनीला गेलाय. काय केलं पाहिजे? दुसऱ्या दिवशी सगळ्या विप्रांना ब्राह्मणांना बोलावलं, गावकऱ्यांना बोलावलं. अरे माझ्या भावाच्या मुक्तीकरता मी काय करावं? साधू संतांना गोकर्णजी प्रश्न करू लागले, माझ्या भावाची प्रेत योनीतून मुक्ती करण्याकरता मी काय केलं पाहिजे? पण कुणालाच सांगता येईना. आणि त्यावेळी साक्षात भगवान सूर्यनारायण त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवान सूर्यनारायणनी आत्मदेवांना सांगितलं, गोकर्णांना सांगितलं, धुंदुकारीच्या उद्धाराकरता तुम्ही काय केलं पाहिजे? श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचन कुरु इति सूर्यवच सर्वेर धर्मरूपम तुविश्रुतम. सूर्यदेवांनी सांगितलं, श्रीमद भागवत कथेचं तुम्ही वाचन करा, पारायण करा. सूर्यदेवांच्या आज्ञेने गोकर्णांनी धुंदुकारीच्या उद्धाराकरता श्रीमद भागवत कथा सुरू केली. वायू रूपामध्ये असणारा तो धुंदुकारी, प्रेत योनीला गेलेला धुंदुकारी, त्याला कुठे येऊन स्थिर होता येईना. हवेमुळे त्याचं शरीर हल्लं जायचं. एक त्याला बास काय म्हणतात, त्याला बांबू, 7 गाठीचा असणारा एक बांबू, त्या बांबू मध्ये धुंदुकारी येऊन बसला. पहिल्या दिवसाची कथा संपन्न झाली. परिणाम असा झाला, पहिल्या दिवसाची कथा संपल्याबरोबर एक कांडी तुटली. दुसऱ्या दिवसाची कथा, दुसरी कांडी, तिसऱ्या दिवसाची कथा आणि 7 दिवसाची कथा संपल्यानंतर त्या बांबूच्या 7ही गाठी संपल्या गेल्या आणि त्याच्यातून एक दिव्य अशी मूर्ती प्रगट झाली. गोकर्णांनी विचारलं, अरे देवतांसारखी दिसणारी, गंधर्वांसारखी दिसणारी ही मूर्ती कोणाची आहे? कोण आहात म्हणून विचारल्यानंतर धुंदुकारीने सांगितलं, दादा मला ओळखलं नाही. अहो मी तुमचा भाऊ, तोच धुंदुकारी जो पिशाच योनीला प्रेत योनीला गेलेलो होतो. धन्य ही श्रीमद भागवत कथा. या श्रीमद भागवत कथेच्या योगाने पिशाच योनीतून प्रेत योनीतून मला मुक्ती प्राप्त झाली. बघता बघता विष्णुदूत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि विष्णुदूत आता धुंदुकारीला घेऊन निघाले. आता ऐका बर का, ऐका. गोकर्णांनी त्या विष्णुदूतांना थांबवलं, म्हटले थांबा 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 थांबा. म्हटले काय झालं? कुठे चालले? धुंदुकारीचा उद्धार झाला, त्याला स्वर्ग लोकाला घेऊन चाललोय. म्हटले का रे, कथा ऐकायला काय धुंदुकारी एकटाच होता का? बोला बोला, कथा ऐकायला धुंदुकारी एकटाच होता का? सारं गाव होतं ना कथा ऐकायला, सारं गाव होते. लांब लांबून लोक आले होते. मेंढीवरून आले, चोंडीवरून आले, देवपूरवरून आले, धारणगाववरून आले, फरदापूरवरून आले, कीर्तांगळीवरून आले, महाजनपूरवरून आले, सांगवीवरून आले, अजून निमगाववरून आले करंजीवरून आले, अजून लांब लांबून लोक कथा श्रवण करण्याकरता आले आणि सगळ्यांनी कथा ऐकली. आणि विमान कोणा करता आलं? फक्त धुंदुकारी करता. हे बाकीच्यांचं त्यांना काही मुक्ती नाही का? म्हटले त्या विष्णुदूतांनी सांगितलं, ऐका, श्रवणस्य विभेदेन
म्हटले काय झालं माहिती का, कथा धुंदुकारीनी ऐकली आणि कथा बाकीच्या लोकांनी ऐकली, पण दोघांच्या ऐकण्यात फरक होता. काय फरक होता? धुंदुकारीने जी कथा ऐकली ना, ती श्रवण मनन निधिध्यासन तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम या वृत्तीने धुंदुकारीने कथा ऐकली, म्हणून त्याला मुक्ती प्राप्त झाली. म्हटले बाकीच्यांनी नाही ऐकली का? म्हटले बाकीच्यांनी पण कथा ऐकली, पण कथा ऐकत असताना मध्येच ते व्हॉट्सअपचा मेसेज उचकून पाहत होते. मध्येच किती वाजले ते पाहत होते. मध्येच 9:30 वाजत आले तरी बाबा अजून का बरं आवरीना. असे वेगवेगळे विचार करत होते. म्हटले श्रवणातल्या फरकामुळे फलामध्ये फरक झाला. म्हटले मग आता काय करायचं? मग ते बाकीचे म्हटले हो आमच्याकडून फार मोठी चूक झाली, आम्ही पण तितक्या काही चांगल्या वृत्तीने कथा ऐकली नाही. जाऊ दे, आजचा पहिलाच दिवस होता त्याच्यामुळे थोडंफार मागे पुढे झालं, पण उद्यापासून मात्र असं होणार नाही. पहिला दिवस असल्यामुळे 7:45-8 वाजता कथा चालू झाली, पण उद्यापासून मात्र असं काही होणार नाही. आम्ही बरोबर 7 वाजता भजन चालू करू, बरोबर 7 वाजता कथेला प्रारंभ करू, बरोबर 9 वाजता कथा थांबू आणि सर्वांगाचे कान करून कथा ऐकू. शेजारणीला कधीच म्हणणार नाही तुझं काय चाललं, पोरीचं काय चाललं, पोराचं काय चाललं. फक्त लक्ष कुठे देऊ? कथेमध्येच देऊ. मोबाईल पाहणार नाही, इकडे तिकडे बघणार नाही, दुसऱ्या कुणाला बोट लावणार नाही. सर्वांगाचे कान करून फक्त आणि फक्त कथा श्रवण करू. म्हटले मग ठरलं. पुन्हा कथा सुरू झाली. गोकर्णांनी पुन्हा कथा केली. आणि ऐका, आता सगळ्या श्रोत्यांनी सर्वांगाचे कान करून कथा ऐकल्यामुळे परिणाम असा झाला, कथा संपल्याच्या बरोबर खऱ्या अर्थाने जितके श्रोते त्या ठिकाणी होते तितक्या श्रोत्यांना नेण्याकरता स्वर्गातून विमान आलं आणि सर्वांना वैकुंठ लोकाची स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली. हा श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाचा महिमा आहे. आता तुम्ही इथं बसलेले सगळे तुम्ही असा काही विचार करू नका का आता आम्ही पण 7 दिवस कथा ऐकली म्हणजे कथा संपल्या आम्हाला सुद्धा विमान येणार, आम्ही सुद्धा विमानात बसणार आणि वैकुंठाला जाणार. असे काही विमान शब्दाचा अर्थ काय होतो ऐका. विमान शब्दाचा अर्थ होतो विगतस्मानः सविमानः. म्हणजे काय? आमच्या जीवनातील अहंकार संपणं, आमच्या जीवनातील अहंता ममता संपणं. मला वाटतं हे सुद्धा एक प्रकारचं विमान येणंच आहे. आपल्याही सगळ्यांच्या जीवनामध्ये अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होईल श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने. आमच्याही जीवनामध्ये परमानंदाची प्राप्ती होईल श्रीमद भागवताच्या श्रवणाने. अत्यंत पापी असणारा पिशाच योनीला गेलेला धुंदुकारी त्याला सुद्धा उत्तम लोकाची प्राप्ती झाली श्रीमद भागवताच्या श्रवणाने. आम्ही तर इतके पापी नाही ना, आमच्या जीवनात तर इतकं पाप नाही. आम्ही तर देवाचं भजन करतो, नामस्मरण नामचिंतन करतो. मग श्रद्धेने जर आम्ही भागवताचं श्रवण केलं तर आम्हाला का भगवत प्राप्ती होणार नाही? आम्हाला का वैकुंठ लोकाची प्राप्ती होणार नाही? निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. ही श्रीमद भागवताचा महिमा आहे आणि अशा श्रीमद भागवताची कथा पुढच्या 7 दिवसामध्ये आपल्याला श्रवण करायचं आहे. काय होतं श्रीमद भागवताच्या श्रवणाने? आमच्या जीवनातलं दुःख संपतं, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने होते. काय होतं श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने? पिशाच योनीला गेलेला धुंदुकारी तो सुद्धा त्याला सुद्धा उत्तम गती प्राप्त होते श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने. आमच्या जीवनामध्ये ज्ञान वैराग्य भक्ती वृद्धिंगत होते श्रीमद भागवत कथेच्या श्रवणामुळे. आणि अशी पाप संपवणारी पुण्याची प्राप्ती करून देणारी श्रीमद भागवत कथा, आमच्या जीवनातील दुःख संपवणारी परमानंदाची प्राप्ती करून देणारी श्रीमद भागवत कथा, आमच्या जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य वाढीस लावणारी श्रीमद भागवत कथा. या भागवत कथेचं श्रवण आपल्याला पुढच्या 7 दिवसामध्ये श्रवण करायचंय.